भरपूर दिवस झाला माझं ब्लॉग येत नव्हते, त्यामुळे मध्ये मी थोडंसं गेमिंग स्टार्ट केलं. तर कोणी बघितलं नसेल तर थोडंसं लाईव्ह पण मी येतो कधी कधी संध्याकाळी. तर फायनली झाले, जॉब कार्ड पण बनवलेलं आहे. तर नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग. तर वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग. तर जस्ट आंघोळ झालेली आहे माझी. भरपूर दिवस झाला माझं ब्लॉग येत नव्हते, कारण थोडं कामामुळे जमत नव्हतं, म्हणजे ऑफिसच्या कामामुळे, आणि बाकी थोडी तब्येत पण डाऊन होती माझी मध्ये. तर त्यामुळे पण माझे ब्लॉग येत नव्हते. 1-1.5 हप्ता झाला असेल, मला वाटतं गॅप पडला असेल. मला सारखं आतून हे वाटतं काहीतरी अधुरं राहिलं, काहीतरी राहिलं ब्लॉगिंग बनवायचे, पण असं टाइमच भेटत नव्हतं. सकाळी 9 वाजता निघून जायचो ऑफिसला आणि संध्याकाळी 10-11 वाजता मी घरी यायचो. तर त्याच्यामुळे थोडा पण वेळ भेटत नव्हता. थोडंसं फ्री झालेलो आहे. आतापासून परत आपलं ब्लॉगिंग स्टार्ट होणार आहे. पहिले फ्रेश होऊया, देवपूजा वगैरे करूया, आणि मग खाली जाऊन डबा वगैरे आणून मग डबा खाऊन निघूया. चला तर मग आजच्या दिवसाला स्टार्ट करूया. थोडंसं हे पण केलं, गेमिंग पण स्टार्ट केलं, कारण 10-11 वाजता यायचो घरी, तर विचार केला काहीतरी केलं पाहिजे ना. त्यामुळे मध्ये मी थोडंसं गेमिंग स्टार्ट केलं. तर कोणी बघितलं नसेल तर थोडंसं लाईव्ह पण मी येतो कधी कधी संध्याकाळी, तर ते पण तुम्ही एकदा चेक करा आणि लाईव्ह पण सपोर्ट करा थोडंफार. पण आता ब्लॉगिंग स्टार्ट झाली तर जसं जेव्हा मला वेळ भेटेल तेव्हाच मी येईन. कपडे मी बघा ॲक्च्युली मागच्या हप्त्यात वाळत घातली होती, आणि ही कपडे धुवायची बाकी होती. तर ही कपडे अजून मी वाळतच नाही घातली, म्हणजे काढून कपड्यात नाही टाकले, हाय तशीच आहे अजून. चला डबा घेऊन आलेलो आहे, बघू डब्यामध्ये काय. चण्याची भाजी वाटतं, हां चण्याचीच भाजी आहे. चणा आणि वाटाणा मिक्स असतं मला त्याच्यात, कारण ते जास्त दिसतं त्यामुळे कळून येते. चल फटाफट आपण नाश्ता करून घेऊया आणि निघूया. तर चला डबा वगैरे भरलेला आहे आणि काबुल चणे आणि बटाटा मिक्स आहे. तर चला फटाफट खाऊन घेऊया. म्हणजे 2-3 दिवस डबा नव्हता दिला मला, त्याला कुठे फंक्शन गेले होते, त्यामुळे 2-3 दिवस डबाच नव्हता माझ्याकडे. आणि आजपासून स्टार्ट केलं, म्हणजे कालच ते आलं फंक्शनवर, आणि आज मला रात्री कॉल केला होता. ते बोलले की डबा देऊ का उद्यापासून. मी बोललो ठीक आहे द्या. चला संपून घेतो फटाफट. तर चला फायनली आपले भांडे वगैरे धुवून झालेले आहेत आणि नाश्ता पण झाला मस्तपैकी. ॲक्च्युली एक काम आहे माझं, माझी बाईक सर्व्हिसला द्यायची, कारण मी संडेला घेऊन गेलो होतो बाईक, पण ते बोलले की संडेला भरपूर बाईक असल्यामुळे ना ते लोकांनी घेतली नाही. तर बोललो फायनली आज मला वेळ भेटला तर आज जाऊन या सर्व्हिसला देऊन टाकू, कारण भरपूर दिवस झाले बाईक पण सर्व्हिस नाही केली. ते जो किलोमीटर होतं ना तो किलोमीटर पार झालेला आहे सर्व्हिससाठी. मी आता निघतच होतो, तर मला आठवलं आहे बघा, झाडांना पाणी नाही घातलं मी, कारण हे बघा हे पूर्ण सुकून गेलेलं पाणी. कमीत कमी 2-3 दिवस झाले मी झाडांना पाणी नाही घातलं आहे. मला पण वेळ भेटत नव्हता, कारण कामामुळे ना लक्ष लागत नव्हतं. तर आता वेळ आहे तर फटाफट आपण आता पाणी घालून घेऊया. आणि इकडच्या झाडांना पण पाणी नाही घातलं, पण इकडची झाडं लवकर सुकत नाहीत, कारण हे जेड प्लांट आहे ना, हे जे जेड प्लांट आहे ना ते नाही लवकर सुकत, कारण त्याला पाणी जास्त लागत नाही. मनी प्लांट पण नाही सुकत. हे थोडीशी तुळस कधीतरी 2-3 दिवसानंतर एकदा थोडीशी हे होते, गळते थोडीशी, म्हणजे थोडीशी सुकते, बाकी काय नाही. चला फटाफट पाणी घालून घेऊया आणि निघूया बाईक सर्व्हिसला देऊया, कारण थोडा उशीर पण झालेला आहे मला निघायला. इंजिन म्हटलं ना ऑइल ऑटोमॅटिक थोडंसं कमी झालं होतं, म्हणजे तर टॉपअप मारायला लागलं. तर तेच दाखवायचं आहे, आणि बाकी 2-3 गोष्टी त्या सर्व्हिस द्यायच्या, म्हणजे मेन सर्व्हिस करून घ्यायची. बाईकचे किती किलोमीटर झाले ते बघायला पाहिजेत, कारण ते विचारतात ना, जरा खराब झालेलं आहे. 28,126 28,126 आहे. होऊन जाईल ना संध्याकाळपर्यंत. किती वाजेपर्यंत येऊ तरी 5-6 वाजेपर्यंत. ऑइल चेंज करा, आणि ते हे बघा की लीक का होते ते, म्हणजे कारण टॉपअप केलं ना आपण त्यामुळे. तर फायनली झाले, जॉब कार्ड पण बनवलेलं आहे, आणि आता मी निघतो ऑफिसला. संध्याकाळपर्यंत बोलत बाईक भेटेल. बाईक मला सोडलं ते बिल्डिंग खाली, आणि तो घेऊन गेला बाईक. तर दादाची कार घेऊन चालू आहे, कारण दादाच्या बाईकचा पण प्रॉब्लेम झालेला आहे. तर नाही तर मी बाईकच घेऊन जातो दादाची, पण दादाच्या बाईकचा प्रॉब्लेम झाला, त्यामुळे मी कार घेऊन चाललो आहे. तर फायनली मी आता घरी आलेलो आहे, कारण लेट झाला मला. येते आता 9:30-10 वाजले जाता घरी पोचता. असं माझा पूर्ण दिवस जातो. त्याच्यामुळे काय होतं ना, मला शूट करायला पण भेटत नाही, आणि मग नंतर मी संध्याकाळी विचार करतो काहीतरी शूट करू, पण संध्याकाळी पण वेळ भेटत नाही. तर असा पूर्ण दिवस जातो, म्हणजे कारण मी कामात असलं की मला वेळ नाही भेटत थोडं पण, आणि मी नाही तेव्हा शूट करत, कारण डोक्यात ऑलरेडी टेन्शन असतं. टेन्शन म्हणजे डोक्यात ऑलरेडी कामाचं टेन्शन असतं डोक्यामध्ये. तर त्याच्यामुळे मला बाकी कंटेंट नाही सुचत. काम झाल्यानंतर मी माझं
सेकंडरी ऑप्शन. कारण प्रायमरी आपलं काय जॉब इम्पॉर्टंट आहे. जॉब झाल्यानंतर मग आपण बाकीच्या गोष्टी करायच्या. तर जोपर्यंत जॉब संपत नाही तोपर्यंत त्याच्यानंतरच मी व्हिडिओचं स्टार्ट करतो बनवायचं. पण ठीक आहे, जसं जमतं तसं मी करतोय. आणि हा व्हिडिओपर्यंत स्टॉप करूया. व्हिडिओ आवडलास तर व्हिडिओ काय माहिती आवडतो की नाही तुम्हाला, पण व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.